छोट्या चिंचोळ्या जागेत हा गेल्यामुळे प्रॉब्लेम होता. गोल गोल तो फिरत राहिला असता. तर बंद ये गोबर गॅस आहे. थंडगार साप लागतोय हे मी अनुभवानं तुम्हाला सांगतोय, फ्रीजमध्ये ठेवल्यासारखा. आणि साप हा थंड रक्ताचा प्राणी लक्षात घ्या. आणि थंडीत त्यांना स्वतःच्या म्हणजे थंड रक्ताचा प्राणी असल्यामुळे त्याला सापाला मग ते कंट्रोल करण्यासाठी उन्हाचा गरज लागते. आणि ही गरज एवढी आहे की सापाला खाद्यापेक्षाही ऊन लागतंय. त्यामुळे कंपाऊंड इकडं गरम ठिकाणी साप येऊन बसण्याची घटना या दिवसात घडतात. नाहीतर इतर वेळेला ते उष्णता शोषण करण्यासाठी म्हणून बाहेर नसतील तर आतमध्ये थांबतात. म्हणून साप हे वाळ्यात जास्त बाहेर येत नाहीत. आणि ऊन शोषण करण्याच्या ठिकाणी एकाच ठिकाणी ते कित्येक दिवस दिसू शकतात. एखाद्या बिळात असेल 4 दिवस 8 दिवस 15 दिवस तर साप राहिला असं तुम्हाला बरेच वेळा ऐकायला मिळतंय. तुमच्या आजूबाजूला पण अशा घटना घडतात. धामण सापापासून काय धोका नाही आहे. मन्नूर गावामध्ये कसं नाव मालकांचं आणि पूर्ण क्लीन ठेवले त्यांनी. खेड्यात असलं तरी म्हणजे ह्यांचं जे आहे शेणी लाकूड असं जास्त नसल्यामुळं आणि बाहेरनं कदाचित आला असेल आणि तो पडला. तो तसं तो प्रयत्न केल्यावर बंद जागेतून येऊ पण शकला असता, पण तो आला आणि लक्षात घ्या. आणि जर नोटीस केला असेल ह्या लोकांनी पण केली असेल तर तो त्याला म्हणजे बंद जागेवरती साप अटॅक करतोय आणि त्यावेळेला तो आवाज करत होता, म्हणजे रागावलेला होता, रागिष्ट वाटत होता. आता मात्र तो काय करत नाही तुम्ही बघायला. ते सगळं सापाच्या स्वभावावरती अवलंबून आहे. धामण थोडासा नागासारखा वाटतोय पण लांब लचक आणि पिवळसर हा असतोय, लक्षात घ्या. लांब असतोय. आणि याच्याविषयी गैरसमज आहे तो म्हशी गाईचं दूध पितोय म्हणून. त्या जिभेने तो दूध पिऊ शकणार नाही. एवढी बारीक जीभ असते, तुम्ही ते फक्त विचार केला तरी कळेल. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही आता डोळ्यानंच बघताय तो मला जखडण्याचा प्रयत्न करेल, असं गुंटाळे घालेल मला, पण शेपटीन मारतोय म्हणतात हे सुद्धा चुकीचं, लक्षात घ्या. म्हणजे या सापापासून कोणता धोका नाही. आणि हा साप असला तर कदाचित एखादा साप कमी पण असू शकतो दुसरा. म्हणजे हा उंदीर संपवला आपल्या आजूबाजूचे तर विषारी साप येणार नाही. या सापापासून आपल्याला धोका नाही आहे. त्यामुळे खरं तर धामणला आपण पकडणं चुकीचं आहे, लक्षात घ्या. शेतकरी म्हणजे जुन्या घरात आणि शेतात हा साप असणं गरजेचं आहे. या सापानं तिथले उंदीर संपवले तर एखादा विषारी साप कमी करता येतोय. त्यामुळे या सापाची माहिती असणं जास्त गरजेचं आहे. धामण रॅट स्नेक आहे, साधारण 5 वर्ष वयाचा हा साप आहे. धन्यवाद.